2027च्या वन डे वर्ल्ड कपबाबत क्रिकेट विश्वातील दोन अत्यंत मोठ्या आणि धमाकेदार बातम्या एकाच वेळी समोर आल्यात. एकीकडे भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 2027च्या वर्ल्ड कपसाठी आपला 15 सदस्यांचा संभाव्य संघ जाहीर केलाय, ज्यामध्ये शुभमन गिलला थेट कॅप्टन बनवलंय. तर दुसरीकडे ICC वर्ल्ड कपच्या फॉर्मॅटमध्ये असा मोठा बदल केलाय की ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान आमने सामने तब्बल 3 वेळा भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा संपूर्ण ड्रामा नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी रील शेवटपर्यंत पहा. शुभमन गिलकडे कॅप्टन पद सोपवलंय, तर सोबत रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल हे मुख्य बॅट्समॅन असतील. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या ऑलराऊंडर्सना संधी दिली आहे. तर विकेट कीपर म्हणून एकमेव ऋषभ पंतला ठेवण्यात आले. म्हणजे ईशान किशनला शास्त्रींच्या संघात जागा मिळालेली नाहीये. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज, कुलदीप यादव या बॉलर्स आणि भुवनेश्वर कुमारची सरप्राईज एंट्री झाली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नाम्बियामध्ये पार पडणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये एकूण 14 संघ असणार आहेत. प्रत्येकी 7 संघाचे 2 गट केले जातील. साखळी फेरीनंतर दोनही गटातील अव्वल 3-3 संघ पुढे नवीन सुपर 7 टप्प्यात प्रवेश करतील. या नव्या फॉर्मॅटमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीत सुपर 7मध्ये आणि नॉकआउटमध्ये तब्बल 3 सामने होण्याची जोरदार शक्यता निर्माण झाली आहे. शुभमन गिलला कॅप्टन बनवणं आणि भुवनेश्वर कुमारला संघात घेण्याचा रवी शास्त्रींचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि क्रिकेट चाहत्यांना ही रील शेअर करा.